नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता। बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे। बंदी जीवन हे पुस्तक सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे। प्रश्न लिहून ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिलं? तर सचिंद्रनाथ सन्याल यांनी। विद्यार्थी मित्रांनो, तर पहा या ठिकाणी आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील संत्रानगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ आहे 3 ते 5 सेकंद। महाराष्ट्रातील संत्रानगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे नागपूर। नागपूर। पुढील प्रश्न पहा, भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये आहेत? योग्य उत्तर आहे 11। किती आहेत? 11। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? या ठिकाणी आपल्याला देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे दिलेली आहेत आणि विचारला आहे कोणता पर्याय योग्य आहे। पहिला पर्याय पहा, स्पेन गरुड। विद्यार्थी मित्रांनो, स्पेन या देशाचं जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे ते गरुड आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, ऑस्ट्रेलिया कांगारू। ऑस्ट्रेलिया या देशाचं जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे ते कांगारू आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, पाकिस्तान चंद्रकोर व तारा। पाकिस्तानचं जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे ते चंद्रकोर व तारा आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहे। आणि आपला प्रश्न काय विचारला, कोणता पर्याय योग्य आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर। सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, लगेच लिहून ठेवा, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। स्पेन देशाचं जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे ते गरुड आहे, ऑस्ट्रेलियाचं जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे कांगारू आणि पाकिस्तानचं आहे चंद्रकोर व तारा। पुढील प्रश्न पहा, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे। संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबर पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष विचारला आहे। स्थायी म्हटलं की उत्तर काय असणार आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। परंतु जर आपल्याला विचारलं की संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर त्यावेळेस उत्तर येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ शकतं। स्थायी समिती जर विचारलं स्थायी, तर उत्तर काय असणार आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि जर विचारलं की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लक्षात ठेवा, 100% या ठिकाणी कन्फ्यूज होतं। स्थायी आणि मसुदा हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा। स्थायी म्हटलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा हा शब्द दिसला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न पहा, भारतातील पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे। भारतातील पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती। बलवंतराय मेहता समिती जी काय आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली। विद्यार्थी मित्रांनो, जी काही बलवंतराय मेहता समिती आहे तिच्याबद्दल माहिती पाहिजे की या समितीची स्थापना कधी झाली? तर पहा,
बलवंतराव मेहता समिती ही भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा पाया रचणारी अत्यंत महत्त्वाची समिती आहे. या समितीने सुचवलेल्या शिफारशीमुळेच भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचे जाळे निर्माण झाले. विद्यार्थी मित्रांनो, या समितीची स्थापना कधी झाली तर 16 जानेवारी 1957. लगेच लिहून ठेवा, महत्त्वाची समिती आहे, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. या समितीची स्थापना भारत सरकारने 16 जानेवारी 1957 रोजी केली. तारीख लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा, साल लक्षात ठेवा, 16 जानेवारी 1957. ओके विद्यार्थी मित्रांनो, या समितीचे अध्यक्ष कोण होते तर तेच होते बलवंतराव मेहता, हेच या समितीचे अध्यक्ष होते. ते पुढे गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बनले. बलवंतराव मेहता हे जे काही होते ते पुढे काय आलं, गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बनले. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लगेच लिहून ठेवा. ओके पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता तालुका नांदेड जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, भोकर, भोकरदन, उमरेड, वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय. भोकर हा जो काही तालुका आहे हा नांदेड जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबर पर्याय आहे भोकरदन. आता भोकरदन नावाचा जो काही तालुका आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना जिल्ह्यात आहे. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. इथं आहे भोकर आणि इथं आहे भोकरदन. भोकर नावाचा तालुका नांदेड जिल्ह्यात आहे आणि भोकरदन नावाचा तालुका जालना जिल्ह्यात आहे. आता या ठिकाणी तिसरा पर्याय आहे उमरेड. उमरेड हा जो काही तालुका आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड नावाचा तालुका आहे. लगेच लिहून ठेवा. भोकर नांदेड जिल्ह्यात आहे, भोकरदन जालना जिल्ह्यात आहे आणि उमरेड हा तालुका नागपूर जिल्ह्यात आहे. ओके प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. खालीलपैकी कोणता तालुका नांदेड जिल्ह्यात आहे तर भोकर. पुढील प्रश्न पहा, 1952 साली संयुक्त महाराष्ट्र नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले? 1952 साली संयुक्त महाराष्ट्र नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं? योग्य उत्तर आहे व्ही.डी. देशपांडे. व्ही.डी. देशपांडे. पुढील प्रश्न पहा, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? योग्य उत्तर आहे केरळ. केरळ. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला नद्या व काठावरील शहरे दिलेली आहेत आणि कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला विचारलं आहे. पहिला पर्याय पहा, वर्धा, पुलगाव. विद्यार्थी मित्रांनो, वर्धा हे जे काय आहे हे पुलगाव नदीच्या काठी आहे. वर्धा नदी आहे आणि पुलगाव शहर आहे. आता जे काही पुलगाव शहर आहे ते वर्धा नदी काठी आहे. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, इरई, चंद्रपूर. आता चंद्रपूर इरई नदी काठी आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. वेण्णा, हिंगणघाट. आता पहा, हिंगणघाट हे जे काय आहे ते वेण्णा नदी काठी आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. वर्धा नदीकाठी पुलगाव आहे, इरई नदीकाठी चंद्रपूर आहे आणि वेण्णा नदीकाठी हिंगणघाट आहे. चौथा पर्याय पहा, यमुना नदीकाठी जेजुरी आहे. बरोबर आहे का? नाही, 100% चुकीचं आहे. यमुना नदी कुठे आहे, जेजुरी कुठं आहे? तर पहा, जी काही जेजुरी आहे ती कर्हा नदीच्या काठावर आहे. लिहून ठेवा. वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे. जेजुरी कोणत्या नदीकाठी आहे तर कर्हा नदीकाठी आहे. त्यानंतर बारामती सुद्धा लक्षात ठेवा. बारामती कोणत्या नदीकाठी आहे? बारामती सुद्धा कर्हा नदीकाठी आहे. जेजुरी कर्हा नदीकाठी आहे, बारामती कर्हा नदीकाठी आहे. या ठिकाणी आपल्याला विचारला आहे चुकीचा पर्याय कोणता आहे तर 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. ओके पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय छत्रपती संभाजीनगर. पुढे पहा, कमळ या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे?
पर्याय पहा, पंकज, अंबुज. विद्यार्थी मित्रांनो, पंकज आणि अंबुज म्हणजे कमळ, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, कमल, नीरज. आता कमलचा अर्थ सुद्धा कमळ असा होतो आणि नीरजचा अर्थ सुद्धा कमळ असा होतो. 2 नंबर पर्याय सुद्धा बरोबर आहे. 3 नंबर पर्याय पहा, पद्म म्हणजे कमळ, बरोबर आहे आणि नलिनी म्हणजे सुद्धा कमळ, बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा, पंकज, अंबुज म्हणजे कमळ, बरोबर आहे. कमल, नीरज म्हणजे कमळ, बरोबर आहे. पद्म, नलिनी म्हणजे कमळ, बरोबर आहे. हे सर्व शब्द कमळ या शब्दाला समानार्थी आहे. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. कमळ या शब्दावर तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, झाडा झडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. झाडा झडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील. पुढे पहा, 10 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल? 10 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढे पहा, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन. योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, जीविताचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 20 ते 22. लक्षात ठेवा, जीविताचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केला आहे? तर कलम 20 ते कलम 22. पुढील प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? योग्य उत्तर आहे गोऱ्हे. काय आडनाव होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव काय होतं? गोऱ्हे. पुढील प्रश्न पहा, त्र्यंबकेश्वर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, त्र्यंबकेश्वर तालुका, योग्य उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे. पुढील प्रश्न पहा, संविधान बनवणारा पहिला देश कोणता? संविधान बनवणारा पहिला देश कोणता? योग्य उत्तर आहे अमेरिका. संविधान बनवणारा पहिला देश. पुढे पहा, जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? उत्तर लगेच यायला पाहिजे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. पुढे पहा, अकस्मात या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, अनपेक्षित, एकाएकी, अचानक, यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, अनपेक्षित म्हणजे अकस्मात, बरोबर आहे, समानार्थी शब्द आहे. एकाएकी म्हणजे अकस्मात, बरोबर आहे, समानार्थी शब्द आहे. अचानक म्हणजे अकस्मात, बरोबर आहे, समानार्थी शब्द आहे. लक्षात घ्या, अनपेक्षित, एकाएकी, अचानक, अकस्मात हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला? अकस्मात या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. उत्तर यायलाच पाहिजे, आलंच पाहिजे. ओके, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये
20 प्रश्न आपण पाहिले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.